एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 11 पण आज पाहणार आहे. सध्या सगळे स्वर्गातले देव का ना, सगळे देव आलेले इथं. नारद वसुदेवांना सांगत होते ना, भगवंत हा तुमच्या पोटी अवताराला आलेला आहे, हाच परमात्मा आहे. आणि सगळे देवाने येऊन त्या भगवंताचं स्तवन करतात. त्यांचं दर्शन घेतलं, त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि त्यांचं स्तवन करतात. आपण पाहते 2 दिवस झाले स्तवन चाललंय त्यांचं. श्लोक क्रमांक 11. दीक्षा ग्रहणी अति सादर, यज्ञ द्वारा भजन तत्पर, क्रियेपासून निमिले कर, हस्त व्यापार न करीती. बघा, दीक्षा ग्रहण करताना दक्षता बाळगणारे, यज्ञाच्या रूपाने तुझी भक्ती करणारे, यज्ञ करते, हवन क्रिया सतत करतात. काय करतात बघा, दीक्षा ग्रहण करताना, दीक्षा देताना जे दक्षता बाळगतात, यज्ञाच्या रूपाने तुझी भक्ती करतात का नाही, यज्ञ करते, हवन, यज्ञ करते जे काय करतात त्या यज्ञामध्ये हवन करतात का नाही. ह्या क्रिया काय चालू आहे, सतत चालू आहे ह्या क्रिया. पण आपल्या हातानं ते अन्यत्र कार्यात उग्र होऊ देत नाही. म्हणजे जी भक्ती ते काय करतात, आपल्या हाताला दुसऱ्या कार्यामध्ये, म्हणजे जे भगवंतांची सेवा आहे, भगवंताची जी पूजा आहे का नाही, त्याच्यामध्ये ते काय होते, त्यांचं सतत कार्य चालू असतं. ते तर वेदत्रयीचे विधान कळा, बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा, आत यज्ञ पुरुष आव्हानीला, चैतन्य ते जळा सर्वात्मा. त्यांना तिन्ही वेदांचे विधान प्रमाण असते. ते करत असताना जे आता वेदांनी सांगितलेलं आहे, खूप किती 3 वेदांनी सांगितले, सगळे 4 वेद आहेत ना, पण त्यातले जे 3 वेद येतं, कारण त्याच्यामध्ये विधीचं वर्णन आलेलं आहे. हे तिन्ही वेदांचं त्याला प्रमाणे असं ते यज्ञ कुंकाच्या 3 मेखला म्हणजे 3 गुणांची दुरी होय. आता यज्ञाची कुंक त्यांनी तयार केला असतो ना, त्याला 3 मेखला असतात बघा. त्या म्हणजे काय झाल्या, 3 गुणांची दुरी झाली. 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमगुण. आणि हे जाणतात व त्या यज्ञ कुंकात चैतन्याचे तेजच अशा सर्वात्मा यज्ञ पुरुषात आव्हान करतात. आणि ते काय करतात यज्ञामध्ये, त्या यज्ञ कुंकामध्ये चैतन्याचं तेज असताना, म्हणजे जो परमात्मा आहे का नाही, निर्गुण निराकार असताना जो परमात्मा आहे, जे आत्मस्वरूप जे ब्रह्म आहे का नाही, चैतन्य रूपाने त्याला ते यज्ञ कुंकामध्ये जो सगळ्यांचा आत्मा असणारा त्याचं आव्हान करतात. ते इथं ओंकार, वशटकार, लक्षणयुक्त मंत्र उच्चार, द्रव्यार्पती अपार अतिपावत्रावधानी, ओंकार, वशटकार आदी न्यास लक्षणाने युक्त असे मंत्र उच्चार करून ते अतिपवित्र असे बहुद्रव्य आहुती रूपाने अर्पण करतात. आता मंत्र आहेत बघा, हे ब्रह्म लोक म्हणत असतात यज्ञ करत असताना का नाही. मग हे ओंकार, वशटकार का नाही, ओंकाराचा मंत्र, वशटकार असं काय ते न्यास करायचा. न्यास म्हणजे पाणी घ्यायचं, आचमन करायचं, माथ्याला हात लावायचा, कानाला हात लावायचा, असं बरंच काहीतरी बघा. तसेच मंत्र उच्चार करायचा. अशा पवित्र असणारे ते द्रव्य काय करायचं, त्याच्यामध्ये आहुतीमध्ये अर्पण करायचं. मग आणि काही एक योगयुक्त योग धारणा तुते भजत, प्राणापानाची समता देत, आसन अवस्था होऊन या. दुसरे योगी आसनस्थ होऊन प्राण अपान यांचे साम्य साधून योग साधना करतात. आता हे झालं यज्ञ करणाऱ्यांचं. आता दुसरे जे असतात ते काय करणार, ते योगी म्हणजे योग साधना करणारे, ते आसनस्थ म्हणजे काय बसायचं, प्राण आणि अपान यांचं साम्य साधायचं. म्हणजे जे आपण श्वास घेतो ना, ऑक्सिजन घेतो ना आतमध्ये, तो आणि आपण वायू आतमध्ये, प्राणवायू म्हणजे कोणता आपण घेतो तो, आणि आतमध्ये आणखीन 5 प्राण येतं का नाही, अपान म्हणजे समान, असे जे 5 प्राण आहेत बघा आतमध्ये. परत त्यातलं जो अपान आहे याचं साम्य साधलं जातं, आणि त्या साम्य साधून त्याचे काय करतात, ते योग साधना करतात योगी. मग वृद्धास्तनी दृढबंध, भेदोनी शक्यचक्राचे भेद, कुंडलिनीचा स्कंद अतिसबुद्ध थापटेला. आणि ते काय करतात, त्या 2 वायू ज्या आहेत, आपण वायू आणि प्राणवायू, आपण वायू आणि जे प्राणवायू आहेत ते काय करतात, ते वज्रासन घालून बसतात, कुंडलिनी शक्ती जागृत करतात. कारण त्यांची आपण वायू कोणता, खालून निघणार का नाही, गुदद्वारातून निघणारच असतो तो आपण वायू असतो, आणि प्राणवायू आपण घेतो तो. ह्या दोघांची काय होती, धडक होती. काय होती, धडक होती. म्हणजे आपण ते वज्रासन घालून बसतो ना, वज्रासन घालून बसल्यानंतर म्हणजे गुदद्वार दाबून धरायचं असतं, ते आपण वायू बाहेर जाऊन द्यायचं नाही, परत त्यांची असते ती क्रिया. आणि मग तो वायू बाहेर न गेल्यामुळे आतमध्ये काय होतो, माघारी फिरतो परत, आणि माघारी फिरल्यामुळं वरून येणारे जे प्राणवायू ह्या दोघांची टक्कर होती, धडक होते का नाही. आणि त्यामुळे काय होते, त्या ठिकाणी कुंडली शक्ती जागृत होत असते. आणि कुंडली शक्ती जागृत झाली, मणिपूर बरं, जे चक्र येतं, कधी शक्तिचक्र, जे 6 चक्र येतं, त्या 6 चक्रांचं ती भेदन करीत चलते कुंडलिनी शक्ती. ते खवळली महाशक्ती
वेगे चालली ऊर्ध्वगती, पवन प्राशुनी ग्रासिती, योगस्थिती गगनाते. ती असणारी महाशक्ती काय होती, जागी होती ना, आणि जागी झाली होती खवळती, अशी काय होती, तिला असा राग येतो त्या शक्तीला. त्यामुळे ती काय होते, वेगाने वर चढायचा प्रयत्न करायला लागते. आणि वर चढत असताना आता तिच्या रस्त्यामध्ये असताना वायू कोणता आहे, प्राणवायूचे ना, त्या वायूला ती गिळीत चलते. आणि त्या वायू गिळून तो एक स्थितीने सहस्रदल रूपे ना, आपलं सहस्रदल, हा, त्या गगनापर्यंत, म्हणजे कुठलं सहस्रदल, हे ब्रह्मरंध्र आहे ना, इथपर्यंत ती काय करते, इथपर्यंत येत असते वरपर्यंत. म्हणजे आता हे वाचायला हे करायला लगेच होतं ते, पण ही क्रिया करा, एवढं क्रिया होताना काही लगेच होणाऱ्या गोष्टी नाहीत या, त्याला टाइम लागतो होता होता. शोषुनी सहस्रदळाचे पाठ, आवट पीठ आणि गोलाट, क्रमुनिया श्रीहाट, आलिया ती उद्भट्ट ब्रह्मस्थाना. मग सहस्रदल कमलाचे पाठ म्हणजे वाटा, ती काय करते, शोषण करून घेते, म्हणजे गिळून टाकते. ओकपीठ, गोलाट, श्रीहाट यांचे क्रमाने आक्रमण करून ती अति उच्च अशा ब्रह्मस्थानाला जाऊन पोहोचते. बघा, ही तिच्या मार्गामध्ये जेवढे येते ना, ते सगळे वरपीत चालते तिला. आणि जे असताना जे ब्रह्मरंध्र आहे, ब्रह्मस्थान आहे, त्या ठिकाणी येऊन पोहोचते. मग ते परमानंदाचा भोग, शिवशक्तीचा संयोग, या पर्याभ्यासून योग हा भजन मार्ग योग्यांचा. मग त्या ठिकाणी शिवशक्तीचा संयोग झालेला असतो. शिव आणि शक्ती, का नाही, शिव आणि शक्ती. शक्ती म्हणजे कोण, हीच कुंडलिनी माता, ही ती शक्ती, आणि शिव म्हणजे ते ब्रह्म, का नाही, यांचा संयोग होतो. मग त्या ब्रह्मानंदाचा अनुभव ते घेते. याप्रमाणे योगी आपल्या मार्गाने तुझी भक्ती करत असतात. बघा, ही झाली योग्यांची भक्ती. आता ते काल विचारलं होतं ना, कोण कशी भक्ती करतात, ते आता ते भक्तीचे प्रकार चाललेत ना. मग तुझी जानवया माया, एक भजो लागले तुझ्या पाया, सर्वता तर्क्य तुझी माया, देवराया श्रीकृष्ण. म्हणून हे कित्येक लोक तुझी माया कशी आहे तिचे आकलन व्हावे म्हणून तुझी भक्ती करू लागतात. आता कित्येक लोक काय करतात, हे भगवंताची माया आहे, माया आहे, माया फार कठीण आहे, पार करता येत नाही, अशी असताना भगवंताची माया नेमकी कशी आहे ती जाणून घ्यायचे म्हणून त्याची भक्ती करतात. भगवंताची नेमकी माया काय, का नाही. पण हे श्रीकृष्णा देवराया, तुझी माया त्यांना कळत नाही. त्यांनी किती जरी प्रयत्न केला, पण माया तुझी मात्र समजत, भल्या भल्याला समजली नाही. माया न लक्षेची लक्षिता, तोची माया मोह झाला चित्ता, मग ते सिद्धी लागे तत्वता, चरण भगवंता पूजिते. मायेबद्दल कितीही जरी विचार केला, तरी त्यांना ती दिसत नाही. का दिसत नाही बरं, आपण विचार करून किती विचार करू शकतो बरं, कल्पनेमध्ये किती विचार करणार आहे आपण जे डोळ्यांनी पाहिलंय, का नाही, आणि डोळ्यांनी पाहून ज्याचं आपण डोळ्याने पाहिलंय ना, त्या जे पाहिलेल्या गोष्टी असतात ना, त्याचा फार फार आपण तर्क करू शकतो, बुद्धीने काय करू शकतो, तर्क करू शकतो. पण त्या पाहणे आणि तर्क त्याच्या पलीकडचं असणार ती माया. त्याच्या पलीकडची वास्तविकता म्हणजे काय, तिचं स्वरूप अस्तित्वच नाही त्या मायेचं, ते फक्त भ्रम आहे आपल्याला. त्यामुळे मग जी गोष्टच नाही तिचं किती वर्णन केलं म्हणजे आपल्याला ती समजेल, का नाही. म्हणून ती दिसतच नाही. काय, कशी दिसत नाही, किती जरी विचार केला तरी मायेबद्दल काय सांगता येत नाही, आणि ती दिसत नाही. तोच त्यांच्या चित्ताला अचानक मोह होतो. काय होतो, त्यांच्या चित्ताला मोह होतो, म्हणून त्यांना सिद्धी हवेशी वाटू लागतात. मग काय होतं, माया तर दिसत म्हणजे ज्याच्यासाठी ते निघालेत भक्ती करीत, भगवंताची भक्ती करायला लागले, काय मायेचं अस्तित्व जाणून गेला, माया कशी ती जाणून गेला. पण ते माया पाहता पाहता काय झालं, माया त्यांना दिसत नाहीच, पण काय होतं, सिद्धी मात्र त्यांच्यामध्ये त्यांच्या पदरात येऊन पडतात. हृदय सिद्धी आहेत ना, त्या मात्र पदरात येऊन त्यांच्या वाक्याला येतात, आणि मग त्याला वाटतं ते आपल्याला सिद्धी मिळावं. मग एक सिद्धी आली की त्याला दुसरी पण यावा, तिसरी यावा, म्हणजे ज्या मार्गाला ते लागलेले असतात ते मार्ग सोडतात आणि दुसऱ्या मार्गाला लागतात ते. मग ते हेतून त्यांचे ते पूजन करू लागतात सिद्धीच्या द्वारे. येते लक्षात. मग आणि काही एक पक्ष, तुझं भजवाया मुमुक्ष, झाले गा ते दक्ष अध्यात्म पक्षाने योग आहे. बघा, आता अजून पण काय भक्ती योग, अजून एका मार्गाने याचा प्रयत्न करतात भक्त तुझ्याकडं. तुझी भक्ती करण्याची योग असा आणखी एक मार्ग आहे म्हणले, ते सांगतो म्हणले. अध्यात्माचा मार्ग पत्करून मुमुक्ष तुझी भक्ती करू लागतात. बघा, अध्यात्माचा मार्ग पकडतात, आणि जे मुमुक्ष येतं म्हणजे ज्याला काही तळमळ आहे तुझी प्राप्तीची, तुझ्या भीतीची, ते तुझी भक्ती करायला लागतात. आणि ज्या मायेच्या प्रभावाने जीवात्मा वेगळा आहे असे वाटते, त्या मायेचा निरस करण्यासाठी जिज्ञासू आत्मबोधाने तुझी मोठ्या उत्साहाने पूजा करतात. बघा, जी मायेचा काय, बघा, ज्या मायेमुळं मायेच्या प्रभावाने, आता प्रभाव कोणाचा आहे आपल्यावरती, मायेचा आहे, का नाही. आणि मायेचा प्रभाव असल्यामुळे मी जीव आहे, मी देहधारी आहे, का नाही, माझ्या देहाच्या संबंधी माझं नातं होत आहे सगळं, का नाही. हे सगळं कशामुळे वागतंय, मायेच्या प्रभावामुळे होतंय. त्यामुळे तू जीव आत्मा असणार, जीव शिवा मुळात एकच आत्मा आहे तू, पण त्यामुळे तू जीवात्मा वेगळा झाला जाणवायला लागला,
आणि त्या मायेचा ते निराश करण्यासाठी जिज्ञासू जे जिज्ञासू आहेत म्हणजे काय, ज्याला इच्छा आहे बाबा ही माया बात करायची आणि जे भगवंताचं खरं स्वरूप आहे किंवा आपलं जे खरं स्वरूप आहे ते जाणून घ्यायचंय, म्हणून ते काय करते, ते आत्मबोधाने, कुठल्या आत्मबोधाने, आपलं असणारं जे आपलं स्वरूप आहे आत्मस्वरूपाचं, ते आत्मस्वरूपाने तुझी मोठ्या उत्साहाने पूजा करतात. काय करतात, ते पूजा करतात. आत्मयाचा नाशू करावया जिज्ञासू निजात्मबोधे सावकाशू अतिउल्लासू पूजेचा. म्हणून विवेकाची या भावना नित्य अनित्याची विवंचना करून आणि त्या अनुसंधाना सर्वत्र जाण तुची तू. मग ते कसे करते, आता तिचं स्वरूप सांगितलं त्यांनी इथं कसं करते ते, तर ते विवेकाच्या अभ्यासाने. विवेकाचा अभ्यास म्हणजे काय, सत्य काय आणि असत्य काय, नित्य काय आणि अनित्य काय, का नाही, ब्रह्मसत्य जगत मिथ्या, का नाही, परमात्मा सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे, आत्मा सत्य आहे आणि माया खोटी आहे, का नाही, असा ते विचार करतात, त्याची शहानिशा करतात, त्याचा विचार करून त्याचा अनुभव घेऊन भक्तीने त्याला जाणून, का नाही, सद्गुरूच्या मुखातून श्रवण करून ती काय करतात, त्याचा विवेक तयार करते, विवेक वाढवतात. विवेकाच्या अभ्यासाने नित्य आणि अनित्य निवडतात आणि अनित्यातील तू एकटेच असणारा नित्य असे ओळखून तुझे अनुसंधान करू लागतात. म्हणजे काय करतात, आता हे सगळं अनित्य आहे आणि ह्या सगळ्या अनित्यमध्ये फक्त एकच परमात्मा तो कसा आहे, नित्य आहे. मग ते नित्य काय करतात, ते नित्यचा स्वीकार करतात आणि जे बाकीचं अनित्य आहे ना त्याचा त्याग करतात. ते त्याग करतात म्हणजे काय, चित्तातून त्याग करतात. बाकी म्हणजे काय, सगळी भ्रमे, हा सगळे माया आहे असा त्याचा विचार करून हा सगळा कसा आहे, परमात्माच नाकलेला आहे असा विचार करून म्हणजे काय करतात, अनुसंधान करतात ते. आणि त्यामुळे सर्वत्र तू एकच आहेस असा त्यांचा त्याला अनुभव येतो. कोणी सगळा, तूच एक परमात्मा सगळा व्यापक आहे असा त्यांना काय येतो, अनुभव येतो त्या भक्तांना. मग जे अनित्यपणे वाळिले ते मायकत्व मिथ्या झाले, मग चिन मात्रे की उरले निर्वाळलेले निजरूप. म्हणजे अनित्य असून नाश पावते ती मिथ्या. बघा, जे अनित्य आहे म्हणजे काय, जे तयार होतं नाश पावतं, तयार होतं नाश पावतं, ते कसं आहे, अनित्य आहे, ते मिथ्या आहे. ते म्हणजे सतत ते आहे का, नाही. म्हणून ते कसं मिथ्या, मिथ्या म्हणजे कसं, ती खोटे आहे, ती नाहीच आहे, म्हणून त्याचा भास विलय पावतो. आता जी गोष्टच खरी नाही मग त्याचा ते विचार करतात का, नाही. मग त्याने जे मिथ्या आहे किंवा जे खोटे आहे ते कशामुळे खरं वागतं, आपल्या ठिकाणी भ्रम झालेला आहे, त्याचा आपल्याला भास झालेला आहे म्हणून खरं वागतं. पण सद्गुरूच्या कृपेने त्याला ते कळतं हे नित्य नसून, हे सत्य नसून, कसं हे मिथ्या आहे, ही खोटे आहे. म्हणून ते काय करतं, त्याचं ती भास त्यांचं विलय पावतो. म्हणजे ते भास त्यांचा निघून जातो, त्यांचा भ्रम निघून जातो सद्गुरूच्या कृपेमुळे. आणि त्यांचा एकदा भ्रम निघून गेला मग केवळ फक्त शिल्लक राहतं, ते कोण राहतं, चैतन्यमय आत्मस्वरूपच राहतं शिल्लक. कारण हा जीव वेगळा झालाय, मुळात असताना कोणी, हा ब्रह्म आहे किंवा आत्माचे, का नाही. पण तो मायेच्या संबंधामध्ये आल्यामुळे तो वेगळा म्हणायला लागला स्वतःला. पण सद्गुरूने काय केलं, त्याची ती भ्रांतीच काढून घेतली, का नाही. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मंदतले आत्मस्वरूपी घातल्या हरुण्या. म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सद्गुरूने आपल्याला जागा केलं आणि त्या ठिकाणी जागा झाल्यामुळं ही माया ही शिल्लकच नाही राहिली, नष्ट झाली सगळी. हे जे काही आपण म्हणतो ना, हे वेगळं ते वेगळं, हे असं की तसं, हे आमका ते तमका, हे काहीच शिल्लक राहिलं त्याच्यापाशी. त्याच्या दृष्टीने कोण झाला, सगळा हा परमात्माच झाला. आणि परमात्मा सगळा त्याच्या सगळ्या ठिकाणी चैतन्यमय आत्मस्वरूपच सगळं विलासायला लागल्यामुळं बाकीचं सगळं लय पावलं आणि त्यामुळे मग आता त्याच्या ठिकाणी काय राहिलं नाही, भ्रम राहिला नाही. मग ये व पाहता चहूकडे तुझेचे स्वरूप जिकडे तिकडे, मग पूजे ते वाडे कोडे निज सुरवाडू सर्वत्र. याप्रमाणे जर पाहू लागले असता जिकडे तिकडे कोण दिसतोय, त्याला स्वरूप दिसतं. कोणाचं, भगवंताचं स्वरूप आहे त्याचं म्हणा किंवा भगवंताचं जे कसं स्वरूप आहे सगळं दिसतं त्याला. आता दुसरं दिसतं म्हणजे कसं दिसतं, त्याला विवेकाच्या दृष्टीने दिसतं त्याला. आता ह्या दृष्टीने नाही बरं का, आता आपण म्हणतो ह्या डोळ्याने दिसतं काय नाही, ह्या डोळ्याने दिसतं हे दिसतं, पण ह्याच्यामध्ये तो परमात्माच आहे हे ते जाणतो. म्हणजे कसं, अलंकारामध्ये सोनं आहे का नाही, बरोबर का नाही. पण त्या अलंकारामधलं सोनं पाहिजे म्हणजे कसं पाहावं लागेल आपल्याला. ह्या डोळ्याने काय दिसतंय आपल्याला, अलंकार दिसतोय, पण ती सोन्याचे अलंकार येतं हे विवेकाने समजून घ्यावं लागेल ना. तसं हा समजून घेत असतो. ह्या डोळ्याने त्याला काय दिसतं, हे जगतच दिसतं, पण विवेकाच्या दृष्टीने, कारण सद्गुरूने त्याला विवेक दृष्टी दिलेली असती आणि त्या विवेकाच्या दृष्टीने हे जगत जरी जगत दिसत असलं पण हे जगत नसून हा परमात्माचा आहे असं त्याचं काय असतं, असं त्याचं पान असतं. त्यामुळे अशा असल्याने ते भक्त मोठ्या आवडीने सर्वत्र तुझे पूजन करतात. त्यामुळे असे जे भक्त काय करतात, आता आपला विषय नाही झाला का आताच, काय सगळीकडे कोणी तोच नाचलेला, जिकडे पाहावे तिकडे सगळे चतुर्भुज गोपाळ ववाळू गे माया आता कवना ववाळ कास यांनी पूजा करू केशवराजा, हाची संधी माझा फेडी आता, का नाही. कशाने तुझी पूजा करू भगवंता,
हा माझा संशय दूर करतो आता. म्हणले का? अरे म्हणले तुझं पाणी तुला आंघोळ स्नान घालावा, आता पाणी तुझे, हा ज्याला स्नान घालायचं तोही तुझे, स्नान घालणार आहे तुझे का नाही, तुला फुलं वाहू फुलंही तुझेच, फुलाचा सुगंध सुद्धा तुझे, मग तुझी पूजा कशी करते सांग ना भगवंत आता. का बरं? का असे म्हणायला लागले ते? कारण त्यांना सगळे कोणती दृष्टी आली? त्यांना सगळं परमात्मा स्वरूपाची दृष्टी आली. त्यांना हा सगळा कोणी परमात्माच आहे. जे जे देखते जे जे ठाई, ते ते तुझं वाचून आन नाही, आईसा सर्वत्र चरण पायी, ठाईची ठाई पूजेला. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी जे जे वस्तू पाहतात ते ते तुझ्या वाचून दुसरे काहीच नाही, असा त्यांना अनुभव येत असतो. त्यामुळे अशा अनुभवामुळे ते कुठेही न जाता, कुठेही न बघता आपल्या ठिकाणी जो असणारा आत्मा आहे, जो परमात्मा आहे का नाही, असा असणारा जो त्याची पूजा करतात, आत्मस्वरूपाची पूजा करतात. ते कुठे जात नाही, कुठे येत नाही, कुठे बसत नाही, कुठे उठत नाहीत. का? त्यांच्या दृष्टीने सगळं कोणी भगवंताची. त्यामुळे त्यांना कुठे जायची आवश्यकता नाही. मग ते जात नाही का? जात असतात. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय, एवढे जे सगळे मार्ग सांगितलेत ना भगवंताचे भजनाचे का नाही, भगवंताचे भक्तीचे, हे सगळे मार्गाचं हे काय, हे सगळे जे मार्ग आहेत ह्या मार्गाचं जे हे काय काय म्हणतो त्याला, हा अनुष्ठान नाही, मार्गाचं जे म्हणजे फल आहे आपल्याला, म्हणजे काय शेवट काय त्याचं ध्येय काय आपलं, तर ध्येय म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या. का नाही, तुम्ही कुठल्या मार्गाने भक्ती करा, पण शेवटी कुठे यावं लागेल आपल्याला? भ्रांतीपासून, म्हणजे त्या भ्रांतीपासून निघावं लागेल आपल्याला. आणि हा सगळा परमात्मा व्यापक आहे, तोच आहे, तो सोडून दुसरं काहीच नाही, इथपर्यंत यावं लागेल तर त्याची फलद्रुप्त झाली म्हणते त्या भक्तीची. श्लोक क्रमांक 12. ऐशे सर्वत्र तुते पूजिती, ते भक्त पडेन ते होते, त्याची पूजा तेही अतिप्रीती, सोय श्रीपती मानिशी. बघा, याप्रमाणे जे भक्त सर्वव्यापी समजून तुझे पूजन करतात बघ, असे जे भक्त येतात ते काय करतात, हा सगळा परमात्माचे, परमात्मा सोडून दुसरं कोणीच नाही म्हणून काय करतात, ह्या सगळ्या विश्वाचे कोण परमात्मा म्हणून तुझे पूजा करतात, हा ते तुला सगळ्यात प्रिय आहे, ते सगळे तुला काय तुझ्या आवडीचे आहेत. असे भक्त तुला फार सगळ्यात जास्त आवडतात. कोणते भक्त आवडतात? जो हा सगळा भगवंतच आहे असं व्यापक भाव ठेवून काय करतात, ते तुझी पूजा करतात. आता त्याची असं सगळा हा परमात्माचे, म्हणजे त्यांची पूजा करणं म्हणजे कशी पूजा करणं असं बरं, कारण तो पण स्वतः पण कोण आहे, तो परमात्माचे, म्हणजे कोणी हाही परमात्मा आहे, ज्याची पूजा करायची तोही परमात्माचे, आणि पूजा ही पण काय, पूजा करायची जी क्रिया आहे पूजा करण्याची ते पण कोण आहे, परमात्माचे. आता तू भगवंत सोडून दुसरं काय आहे का? काहीच नाही. पण असे असणारे जे भक्त आहेत ना, म्हणजे असा ज्याचा विवेक आहे का नाही, असा ज्याचा बुद्धीचा निश्चय काय, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. काय हेच बुद्धीचं वैभव आहे, काय की एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, आणि ही सगळ्यात मोठी सिद्धी आहे. त्याला सिद्धी म्हणजे काय, त्याला ती प्राप्ती आहे त्याची. सिद्धी म्हणजे काय, रिद्धी सिद्धी नाही, तर सिद्धी म्हणजे काय, पूर्णता, परिपूर्णता, ही त्याची मुख्य सगळ्यात परिपूर्णता आहे. काय, हा एकच परमात्मा सगळा आहे. आणि असे जे भक्त असतात, हेच भक्त त्या भगवंताला आवडतात, व त्यांनी केलेली पूजा तो मोठ्या आवडीशी करतो. आणि ते जे भक्त पूजा करतात ना, त्यांनी केलेली पूजा हा परमात्मा काय करतो, स्वीकारत असतो. मग आता ही पूजा कशी करते बघा, मग आता पूजा कशी केली पाहिजे सांगा तुम्ही. आपला आता विषय झाला होता ना, कोणती पूजा आवडते भगवंताला? असं नाही की आता तू इथं बसलं, तू काय नाही, इथं बसला तरी त्याची पूजा चालू आहे, तू शेतात काम करत असलं त्याची पूजा चालू आहे, रस्त्याने चालत असला तरी त्याची पूजा चालू आहे, आणि मंदिरात जाऊन जरी त्यांनी दर्शन घेत असला किंवा तिथं जाऊन त्यांनी काय हळदी कुंकू वाहिले, फुलं वाहिले, प्रसाद दिला, हा तरी त्याची पूजेची. पूजे सोडून दुसरं काही नाही का, कारण त्याची दृष्टी काय सगळी भगवंत सोडून दुसरं कुणीच नाही. मग राणीची रानवट वनमाळा, भक्ती आणून घातली गळा, रमा सांगून उताविळा, सोय भाळला माळेशी. भक्ताने रांगटी फुलांची माळ आणून घातली भगवंताला. काय रांगटी फुलांची म्हणजे असं नाही दारामध्ये ती सुगंधित फुलाची झाडं लावली, त्याची फुलं, रांगटी फुलं जी सापडते ना रानात जाऊन, रस्त्याच्या कडेची, रोडच्या कडेची का नाही, रानामधली असणारी जास्ती फुलं आहेत ना, दिसते ती फुलं घेऊन आला आणि त्या फुलाची भक्ताने माळ घातली, आणि तू लगेच लक्ष्मीकडे दुर्लक्ष करून काय केली, ती माळीवर भाळलास. बघा, लक्ष्मीकडे लगेच दुर्लक्ष केलं आणि कुणाकडे वाढला, कुठे वाढला भगवंत, त्या माळेवर भाळला. का वाढला? कारण त्या भावाने, त्या प्रेमाने तिने घातली होती. मग भक्ती अर्पिली आवडी, म्हणून ती याची अधिक गोडी, शिळा झाली तरी न काढी, अर्धगडी गळांची. बघा, मग असा असणारा त्या भक्तांची वनमाला प्रेमाने अर्पण केले म्हणून तुला तिची गोडी अधिक वाटते. बघा, मग आता ती फुलं कशी येतं, सुगंधित का शिळी येतं, का सुकलेली येतं, का वाळून गेलेत पार, हे ते पाहत नाही, त्याने किती प्रेमाने घातली ते पाहतो. ती काय करतो, किती प्रेमाने घातली ती पाहतो. मग ती शिळी झाली तर ती
तो गळ्यातून ती काय करतं, काढत नाही. शिळी झाली, सुकून गेली ना तरी ती गळ्यातून काढत नाही. का? कारण भक्ताचं प्रेम आहे त्या ठिकाणी, त्या माळेमध्ये. मला सांगा ना, आपला एखादा प्रिय माणूस असेल, एखादी प्रिय युक्ती असेल, आपला नवरा असेल, पत्नी असेल की ना, किंवा मुलगा असेल, मुलगी असेल, हा, आणि आपल्यापासून लांब गेलेत, एक मुलगा किंवा मुलगी लांब गेली आपल्यापासून, आपण काय करतो? त्याच्या असणाऱ्या ज्या गोष्टी येतात, त्याच्या आवडत्या असणाऱ्या गोष्टी ते जपून ठेवतो का नाही, तिची आठवण म्हणून. हा, तसं भगवंताचं काम आहे. माझा लाडका भगवंत बघतय, माझा लाडका कोणी बघतय म्हणले, त्याला माझ्याशिवाय करमत नाही, मला त्याच्याशिवाय करमत नाही. म्हणून ते भक्तांनी घातलेली प्रेमाने, ते भाव शुद्ध भावाने जी माळ घातलेली असते ना, ते भगवंत गळ्यातून काढत नाही. मग भक्ती भावार्थे अर्पिली, देव सर्वांगी धरेली, या लागी सुखी विसरली एक टवटवी. तर सर्वदा पण ती माळ कोमजणीच विसरून जाते बघा. पण ती माळ पण अशी आहे, ती सुखतच नाही भगवंताच्या गळ्यात पडल्यावर एकदा. कारण नेहमी ती टवटवीत राहते, कारण ती भक्तीने अर्पण केलेली असते. कारण भक्तीचं प्रेम त्या माळेमध्ये असतं, म्हणून ती कधी सुखतच नाही, तशी राहते ती. आणि तुझ्या दिव्य शरीरावरती काय होते, रुळत असते. म्हणजे तुझं दिव्य असणारं शरीर आहे ना, त्या शरीरावरती राहत असते माळ. म्हणून कधी भगवंताच्या गळ्यामध्ये फुलांची माळ असते. आता ज्याने कोणी भगवंताला पाहिलं असेल ते त्याला माहित असेल त्याच्या गळ्यात माळ असते का नसती. आपण तर मूर्तीमध्ये समज असते जे, पण ज्याने खरोखर भगवंताला ईश्वराला पाहिलं, भगवंताला म्हणजे कुणाला पाहिलं, ईश्वराला पाहिले. आता इथे ईश्वर आहे बरं का, आता इथं कोणी, इथे ईश्वर आला, पण कसा आहे हा ईश्वर, व्यापक आहे असा भाव ठेवून ज्याने माळ घातली तो. तिचा आस्वादिता गंधू, भावे भुलला मुकुंदू, श्रेयशी उपजला क्रोधो, सवती संबंधू मागेला. बघा, तिचा सुगंध घेण्यात मुकुंद इतका रमला. बघा, त्या माळीचा सुगंध गेला, आता त्याला वास आहे का नाही काय माहिती, पण तो रमला, तो वास गेला. आणि इतका रमला की लक्ष्मीकडे दुर्लक्ष झालं. आणि लक्ष्मीकडे दुर्लक्ष झालं, त्या लक्ष्मीला वाटलं का ही माळ म्हणजे माझी सवतच झाली आता. हा, बघू देव माझ्याकडे पाहिजेच अजिबात. हा, ते माळच बोललाय, ते माळच काय सारखं नाकाला लावतो, तिचा वास घेतोय, त्याच्याकडेच बघतोय त्या माळेकडेच. हा, त्यामुळे तिला मस्तर तयार झाला, कोणाला, लक्ष्मी मातेला. त्यामुळे ती बघून त्यापाशी क्रोधाने बोलायला, रागाने बोलायला लागली. ती आता मज न येता आधी, भक्ती अर्पिली नेनो कधी, मी तरुण सांगून त्रिशुद्धी, ते वृद्ध खांदी वाहतशे. बघा, अहो मी तुमच्याकडे येण्याच्या आधीपासून तुमच्या गळ्यात ती माळ घातलेली भक्तानी, आणि ती कधी आधीची झाली माळ, ती आता लक्ष्मीच्या आधीची माळ म्हणल्यावर आता ती जुनी झाली ना फार. एवढी जुनी होऊन आणि त्या भक्ताने अर्पण केली तुम्हाला, कोणी केली काय माहिती म्हणले. आणि मी तर त्या माळेपेक्षा किती तरुण आहे, मी आता आली म्हणले का नाही, आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलंय. आणि ती माळ मात्र वृद्ध आहे, म्हणजे जुनी पार, तिला मला सोडून दिलंय. आणि त्या म्हाताऱ्या माळेला, म्हणजे ते सुकलेल्या माळेला किंवा जुने असलेल्या माळेवरती अंगावर खेळवते भगवंत कुशाल. वा, केलं पाहिजे भगवंताला काहीतरी असं मस्त तयार झालं लक्ष्मी मातेला. देव नेणे भोगाची खून, मी ती वृद्ध मी तरुण, परी तिशीच भुलला निर्गुण गुण हा नेणे. म्हणून या निर्गुणाला गुण अवगुणा कळतच नाही. बघा, हा निर्गुण आहे ना, परमात्मा स्वरूप कसं आहे खरं, ती निर्गुण आहे. जरी ती गुणामध्ये आलाय, पण त्याला गुण काय, निर्गुण काय, गुण काय, नावगुण काय, त्याला काहीच कळत नाही. एवढा येडा आहे लक्ष्मी म्हणते का नाही. ती तरुण, मी तरुण आहे म्हणले, आणि ती जुनी माळ आहे सगळी, तर पण काय करतोय तो, ते माळेच बघतोय म्हणजे माझ्याकडे डोकून पाय नाही. कोण म्हणतो, ही लक्ष्मी माता म्हणते. मग ही कशामुळे करतो ती, प्रेमामुळे. मग सांगा बरं, भक्तांनी फक्त किती शुद्ध भाव ठेवून किती प्रेमाने त्याला माळ घातली, त्याला महत्व आहे. माळ कशाची घातली, कुणी घातली का नाही, का घातली, त्याला महत्व नाही जेवत. कधी घातली त्याला महत्व आहे का नाही. प्रेमाने म्हणून भगवंत काय करतो, शुद्ध भाव पावतो भक्ताचा. म्हणून तुम्ही का समज कशी माळेचा जप करताय, त्याला जास्त महत्व नाही, पण तुम्ही किती शुद्ध भावाने जप करताय, तुम्ही किती शुद्ध भावाने त्याचं नामस्मरण करताय का नाही, तुम्ही किती शुद्ध भावनेने तुम्ही त्याला हाका मारताय, त्याला महत्व आहे. म्हणून असं नाही की तुम्ही आज लय 100 माळ्या जप केल्या, किंवा तुम्ही काय केलंय, तुम्ही त्याचं पारायण चालू केलंय का नाही, तुम्ही कसं करताय त्याला महत्व नाही. भगवंताला काय लागतं, फक्त शुद्ध भाव लागतो. काय लागतो भगवंताला, शुद्ध भाव लागतो. मज चिरण सेवा एखादे वेळा, हे सर्व काळ पडली गाळा, मजवून स्नेह आगळा, नेलावन माळा सर्वथा. मला याची चरण सेवा करण्याची संधी परत कधीतरी मिळते. कुणाची, लक्ष्मी माता म्हणते, कधीतरी मला याची चरणाची सेवा करायला मिळते. ती पण कशी, चरणाची बरं का, माळ कुठे गाळ्यात आहे, आणि हिला सेवा करायला मिळते कशाची, चरणाची, ती पण कधीतरी. पण ही मात्र सदा सर्व काळ तिच्या काळात पडलेलीच आहे. म्हणून याचे प्रेम माझ्यापेक्षा त्या वरमालेवर जास्त आहे, अशी लक्ष्मी माता म्हणते.
माते गावलोनी वेगी हे बैसली दोही अंगी ईशी बोलतो श्री शारंगी मजची लागी त्या गेलं मला डावीकडे ढकलून हिला मात्र दोन्ही अंगाने आलिंगन देतो. मला काय केलंय डाव्या बाजूला ढकलून दिलंय मला आणि हिला मात्र त्याने आलिंगन दिलंय. हिला मी जर काही टाकूनचा बोलले तर देव माझ्याच त्याग करतील. माळेला बद्दल मी जर काही बोलले ना देव काय करतील माझा त्याग करत्या अशी मला भीती वाटते. म्हणून मी काय करते काय म्हणतच नाही त्यांना असं मस्तर करते फक्त लक्ष्मी माता. मज दिदली चरणाची सेवा इच्छा मत्सरू किती सहावा आपदावरिले यादवा माझी सेवा हरितली. ह्याने मला चरण सेवा करायला दिली आहे पण हिने मात्र गळ्यापासून पायापर्यंत या यादवाला व्यापली आहे. बघा ह्याने काय केलंय मला फक्त चरणाची सेवा करायला दिली ती पण कधीतरी आणि ह्याने मात्र काय त्या माळेला काय केलं गळ्यापासून तो पायापर्यंत काय होती माळ त्याच्या गळ्यामध्ये आहे म्हणजे अख्खं शरीर त्याने काय केलं त्या माळाने त्याचं व्यापलेलं आहे. त्यामुळं तिची सेवा संधी ह्याच्यामुळे हुकली बरे कुणाचं लक्ष्मी मातेची. म्हणून ती काय करते ती मी काय करते तिच्याशी दावा तरी किती धरावा म्हणजे दावा म्हणजे काय ही करावं किती तिचे बल तिचं किती मत्सर करू मी तर तिचं आता. मी कुळात माझ्या शिराब्दीची हे रानाच्या राणीची खांदी बैसली देवाची भीड भक्ताची म्हणून मी क्षीरसागरातील कुलीन कन्या आहे. बघा मी कुणाची आहे समुद्राची मुलगी ती पण कशी कुलीन आहे कुलीन घराणा श्रेष्ठ असलेल्या घराण्यातली का नाही समुद्राच्या. आणि ही मात्र रानातील रानवटी माळे ही कशी रांगती माळे रानातली केवळ भक्ताच्या वशिल्याने ते देवाला बिलकून बसले. कुणाचं फक्त वशिला कुणाचा आहे भक्ताचा आहे. ते भक्तांनी प्रेमाने घातली म्हणून काय झालं देव तिच्यावर बाळलेत. मग ती कशी आहे तिला काय संस्कार आहे का काय आहे रांगती म्हणजे कसं असतं आता का नाही. पण मी मात्र कशी कुलीन घराण्यातली समुद्राची कन्या. हे भक्ती बळे बैसली खांदी कही नुत्रेची त्रिशुद्धी रामावन माळे ते वंदे द्वेष बुद्धी सांग दोन्ही. भक्ताच्या श्रद्धेमुळे ती वनमाला त्याच्या खांद्यावर जी बसली ते तिथून उतरतच नाही. बघा कुणामुळे भक्तीच्या वशिलामुळे भक्ताचं वशिला लावला ना ते माळनी आणि त्याच्या वशिलामुळे जे खांद्यावर बसली ती अजून खाली उतराना ती. आणि म्हणून हे पाहून लक्ष्मीने तिला मत्सर सोडून दिला आणि माळेलाही वंदन करायला लागली. खरंच म्हणजे तू श्रेष्ठ माळेपेक्षा मत्सर करायला सोडून दिला आणि माळेला वंदन करायला लागली. या ईसा भक्ताची पूजा तुझा आवडे गरुड ध्वजा सुप्रणित भावजा चरणी तुझ्या अर्पिला. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं एवढं सगळ्यांना कारण असा असणारा भगवंता गरुड ध्वजा तू असं निर्मळ मनाचा आहे का नाही. तुझ्या निर्मळ मनाने जर तुझ्या चरणावरती कोणी नम्र झाला का नाही तुझ्या भावाने जर तुला काय कोणी अर्पण जर केलं शुद्ध भावाने तू त्यांचं काय होतो तुझी जर कोणी भक्तीने काय केलं प्रेमाने तुझी पूजा जर केली तू त्यांना भाळतो. असं असताना तू भगवंत आहेस अशी देवस्तुती करते त्यांची. तो चरण धमके तू तुझा आमच्या पापा ते नाशू वजा पुन्हा पुन्हा गरुड ध्वजा पाप समजा निर्दळू. मग तो तुझ्या चरण रूपी अग्नी आपल्या तेजाने आमच्या सर्व पापांचा नाश करू. असं असताना तू काय करा आता भगवंता तुझा कसा आहे तू चरण रूपी तू चरण येतात तुझे चरण रूपी जे तुझ्या अग्नी तर त्या अग्नीने तुझ्या तेजाने आमचे जेवढे काय पाप आहेत ना कोण म्हणतंय देव म्हणतात बरं का आमच्याकडनं जेवढे काही पाप झालेत ना ह्या सगळ्या पापांचा नाश हो. आमच्या सर्व पाप संचय भस्म हो काय जेवढं काय आमचं शिल्लक असेल पाप ते सगळं जळून खाक होईल. म्हणून करिता चरणाचे वर्णन न धाये देवाचे मन पुढत पुढते चरणस्तवन धोज लक्षण वर्णिती. म्हणून सर्व देवांनी श्रीकृष्णाच्या चरणांना चरणाचे वर्णन केले आणि त्यामुळे तरी देवांच्या मनाचे समाधान होईना त्याला समाधानच वाटतं ना. म्हणजे अजून काहीतरी आपल्याला कमी झालं समाधान वाटतं का बघून त्याचं वर्णन करायचं म्हणल्यावर का नाही. मग त्याला समाधान व्हायना म्हणून ते आणखी त्या चरणाची स्तुती करून ध्वज लक्षण वर्णन करू लागले. बघा आता अजून तिचं काय करतात वर्णन करतात भगवंतांचं. अजून त्यांचं समाधान काय झालं नाही त्यांचं स्तवन करून समाधान झालेलं नाही. श्लोक क्रमांक 13 बलिबंधनी अनंता त्रिविक्रम चरणो वाढता सत्य लोका हे वरुता दिशे झळकता श्रीचरणो हे अनंता. बळीच्या बंधन प्रसंगी 3 पदन्यास करणारा तुझा चरण सत्य लोकांच्या वर झळकत असलेला दिसला. बघा म्हणजे आम्ही बघितलं ना म्हणले ज्यावेळी तू बळीकडे गेला होता म्हणले बळीकडे का नाही बळीच्या मध्ये बळीने स्वर्ग जिंकला होता ना पण त्याच्या तावडीतून तुला स्वर्ग मिळवायचा होता परत म्हणजे स्वर्गच काय
हे तिन्ही लोक परत मिळवायचे होते, त्यावेळेस तू त्याच्याकडे गेला होता. तिन्ही लोक जिंकले होते ना, म्हणून त्या प्रसंगा वेळेस तू काय केलं, 3 पद न्यास. म्हणजे एका पायामध्ये मृत्यू लोक, एका पायामध्ये पाताळ लोक, आणि एका पायामध्ये पाताळ लोक आणि एका पायामध्ये मृत्यू लोक आणि स्वर्ग लोक, आणि एक पाय शिल्लक राहिला होता. म्हणजे 2 पायामध्ये तू काय केलं, तू 3 पद न्यास करणारा तुझा चरण सत्य लोकांच्याही वर जळकत असलेला दिसला. आम्ही कुठे सत्य लोकांची वर गेला, ब्रह्मलोकाच्या, सत्यलोक म्हणजे कोणता, ब्रह्मलोक, त्याच्यावर आम्ही पाहिला होता. म्हणजे असे तुझे चरण येतं. म्हणून चरण वाढला सर्वावरी, तो केतू बोले जे कवीश्वरी, पताका झळकत कवने परे सुरसरित निजगंगा. श्रेष्ठ कवीने त्या चरणाला ध्वज म्हटले आहे. म्हणून बघा, जे कोण काव्य करणार आहे ना, ज्यांनी कोणी काव्य केलंय, त्या काव्य करणारे काय म्हटलंय, त्या चरणाला ध्वज म्हणले. ध्वज सगळ्यात उंच ध्वज फडाकलाय आता भगवंताच्या चरणाचा, म्हणून ध्वज म्हणलंय त्याला. व त्यापासून उत्पन्न झालेली जी गंगा आहे पातकेप्रमाणे शोभत आहे. आणि ज्यावेळेस ती चरण भगवंताचा पाय असं वर गेलता ना, त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने काय केलं, त्या भगवंताच्या चरणावरती त्यांच्या आपलं हे काय त्यांच्या आता जे असतं कमंडूल असतं, ते कमंडूलातलं पाणी त्याला स्नान घातलं त्या चरणाला, आणि त्याच्यापासून गंगा तयार झाली. कोण तयार झाली? गंगा. आणि ती काय करते गंगा, ती गंगा माता ती सगळ्या पातकांचा नाश करत चालते. का तर ती भगवंताच्या चरणापासून उदून पावलेली म्हणून. बली बंधनी आवेश, चरण उचलला दुराश, नखे भेदला आवरण कोश, जळ बहुवस चालले. त्यावेळी मोठ्या आवेशाने तू पाऊल उचललेस. काय केलं त्यावेळेस? तू मोठ्या आवेशाने पाऊल उचलले, पण तेव्हा तुझ्या पायाच्या नखाने भूमीच्या आवरण कोशाचा भंग झाला, आणि त्यातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला. बघा काय झालं, त्यामुळं तुझ्या भूमीचं जे आवरण कोश आहे ना, त्याचं भंग झाला ना, त्यामुळे काय लागलं, पाणी प्रवाह व्हायला लागलं तिथून. चरण स्पर्शे भगवंता, झाली जीवनाशी पवित्रता, ब्रह्मकमंगली धरिता, शिवे माथा पाहिले. भगवंतांच्या चरण स्पर्शाने ते जल पवित्र झाले. कशामुळे पवित्र झाले? ते भगवंताच्या चरणावर आल्यामुळे ते पवित्र झालं. आणि किती पवित्र झालं? ते नुसतंच पवित्र झालं का, तर त्याच्यामध्ये सामर्थ्य आलं बाकीच्यांचं पापाचा नाश करण्याचं. एवढं पवित्र झालं. म्हणून ब्रह्मदेवाने ते आपल्या कमंडलातून घेतले व शिवाने मस्तकावर धारण केले. म्हणून काय केलं, भगवंत ब्रह्मदेवाने परत ते कमंडलमध्ये घेतलं आणि महादेवाने आपल्या मस्तकावर धारण केलं परत. काय नाही, पवित्र आहे म्हणून ते. मग चरणध्वजी पताका ते गंगा, त्रिवाहिनी त्रिफतगा, चरण शोभा श्रीरंगा, नयन भृंगा उल्हासू. तुझ्या चरणरूपी ध्वजावर ती पताका आहे. ती कसे, त्रिफत गंगा म्हणलं तिला. काय म्हणजे तुझ्या चरणारूपी ध्वजावरून आलेली ती काय, म्हणजे चरणरूपी येतं. सगळ्यात वरती गेला ना चरण, त्यामुळे तिला ध्वज म्हणलाय. आणि त्या ध्वजावरून, चरणरूपी जे ध्वज आहे त्या ध्वजावरून ती गंगा आल्यामुळे तिला म्हणलं, काय म्हणलं तिला, त्रिफत गंगा म्हणलंय. म्हणून हे श्रीरंगा, तुझ्या चरणीची शोभा आमच्या नेत्ररूपी भ्रमरांना फार आनंद देते. म्हणून तुझी चरणाची सेवा केली की आम्हाला काय होतो, फार आनंद मिळतो. केतो झळकाली या पाठे, आसुरे शिनेची भय उठी, दैव संपत्तीचे पोटे, अत्यंत उठी आल्हादो. तो ध्वज फडकताच आसुरांची सेना घाबरली. बघा, आणि ज्यावेळेस तुझं चरण वरती गेलं ब्रह्मलोकाच्या वर गेलं, त्यावेळेस ते ध्वजासारखं दिसायला लागलं ना ती चरण. त्यामुळे सगळे आसुर आहेत ना, ते सगळे घाबरले. आणि सद्गुणी अशा देवांच्या मनात मोठा आनंद झाला. आणि सद्गुणी असणारे देव येतं, त्यांना काय झाला, आनंद झाला ते पताका पाहून, चरण पाहून ते भगवंताचे. मग अनेक चरणाची कथा, देवाशी स्वर्ग सुखदाता, तोच चरण अधर्मवंता, होय तत्वता नरक हेतू. तुझ्या चरणांचे आणखीन वैशिष्ट्य असे आहे. बघा, तुझं चरण काय वैशिष्ट्य सांगू म्हणले भगवंता, अजून वैशिष्ट्य सांगतो म्हणले. बघा, देवांना तो स्वर्ग सुख देतो. काय देतो तू? देवांना स्वर्गाचं सुख देतो, पण आसुरांना मात्र त्यांच्या अधर्मामुळे नरकाची वाट दाखवतो. तिथं आसुर कुणाला म्हणलंय? असं नाही बरं का, सगळे दिसायला सगळे सारखे असतात, पण जे वाईट वागणारे असतात का नाही, म्हणजे अधर्माचे जे वागणारे असतात ना, त्यांना आसुर म्हणलंय. आणि ह्याला मात्र कशाची वाट आहे? नरकाची वाट आहे. आणि जे मात्र पुण्य करणार आहेत त्यांना मात्र स्वर्गाची वाट आहे. म्हणून एक तरले चरण पूजिता, एक तरले चरण ध्याता, चरण उपेक्षिता सर्वता आदापाता ते जाते. बघा, तुझ्या चरणाचे पूजन करून कोणी तरतात, तुझ्या चरणाचं ध्यान करून कोणी तरतात, पण तुझ्या चरणांची उपेक्षा करणारे मात्र आदोगतीला जातात. काय म्हणते, काय खरं ते देवाचं, ते खरोखर देव आहे का दावा देव का नाही, त्याची अशी जी उपेक्षा करतात
ते मात्र कुठे जातात? नरकामध्ये, अधोगतीला जातात. ते चरण वंदिती का निंदिते, ते निज पदाप्रती जाते, सर्वथा जे उपेक्षिते अधोगती तयाशी. तुझ्या चरणांना वंदन करणारे असोत किंवा त्यांची निंदा करणारे असोत, दोघे तुझ्याशी मिळून जातात. काय होतं? तुझ्या चरणाला जर वंदन जरी केले किंवा त्यांची निंदा जरी केले तरी काय होतात? ते तुझ्याशी मिळून जातात. पण जे सर्वथा उपेक्षा करतात, आता निंदा जरी केली चरणाची भगवंताच्या तरी भगवंत स्मरणामध्येच आहे का नाही, आणि भगवंत चरणाला वंदन जरी केलं तरी भगवंत कसं आहे? त्यांच्या स्मरणामध्येच आहे. पण जे उपेक्षा करतात ना, देवच नाही म्हणतात, हा, ते मात्र त्यांचा मात्र अधपत होतो. चरण वंदिता तरली शिळा, निंदता उधळले शिशुपाळा, जे उपेक्षित चरण कमळा, तया खळ रौरव. बघा, म्हणले शिळा झालेली जी आईल्या होती ती चरणाचा स्पर्श झाला, ती तरून गेली, आणि तिच्या श्रद्धेमुळे ती उधरून गेली, उद्धारली. पण तुझा द्वेष करणारा जो शिशुपाल होता ना, हा, काय केलं? सतत तुझा द्वेष करायचा. पण द्वेष करून काय म्हणजे, पण आठवण कोणाची असायची? सतत त्या भगवंतांची असायची. त्यामुळे तो सुद्धा काय झाला? तरुण तरुण गेला. पण तुझ्या चरणाची जी उपेक्षा करणारे दुर्जन नास्तिक मात्र ते नरकात खितपत पडले, त्याने रौरव नरकामध्ये पडले. कोणत्या नरकामध्ये? रौरव नरकामध्ये पडले जाऊन. की स्वामी या व्यापका, ऐसा तुझा चरणनिका, आमुच्या सकळ पातका, क्षणार्धे देखा उद्धारू. मग हे सर्व व्यापे प्रभो स्वामी एक, तुझ्या चरणाचे महात्म्य असे आहे की तू आमचा सर्व पापापासून क्षणात उद्धार करतो. काय भगवंता, हे स्वामी का नाही, तुम्ही तुमचं महात्म्य कसं आहे म्हणले का नाही? तुमचं कसं महात्म्य आहे, किती कृपाळू म्हणले तू. तुझ्या चरणाला आम्ही शरण आलो का नाही, जो कोणी तुझ्या चरणाला जो शरण येईल, तू काय करतो? त्याचं काय होतं? त्याच्या पापापासून तू क्षणात काय करतो? त्यांचा उद्धार करून देतो, त्यांचं कल्याण करून देतो तू. जे ते पापाचा झाला उद्धारू, ते सहजची खुंटला दुराचारू, ऐसा तरवाया संसारू, चिरण संचारू पै तुझा. जेव्हा पापाचा नाश होतो तेथे दुराचार सहज खुंटतो. पाप संपलं की वाईट वागण्याची प्रवृत्ती संपून जाते. वाईट वागण्याची प्रवृत्ती कशामुळे? पापामुळे का नाही, ते संपून जाते. अशाप्रमाणे तुझे चरण जरी एक वचन वापरले असले तरी भगवंतांचे दोन्ही चरण मनात धरावे. म्हणजे असं नाही की चरण म्हणलं म्हणजे एकच पाय, असं नाही, की दोन्ही पण. म्हणून खरोखर संसारातून तू कोण आहे? तारणार आहे. काय करतो तू? संसारातून तारतोस ना जीवाला. श्लोक क्रमांक 14. म्हणून निज सुखा ते विस्तारिता, तुझे चरण जी अच्युता, काळादी कर्माचा शास्ता, आत्मनियंता देवाचा. म्हणून हे अच्युता, तुझा चरण स्वात्मसुख वाढवणार आहे. काय करतो? तुझ्या चरणाने स्वात्मसुख, म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाचं सुख त्याला मिळायला लागत, म्हणजे आपलं सुख त्याला आपल्याला मिळायला लागत, वाढून येतं ते सुख. म्हणून काल कर्म आधींचा शास्त्र आहे. तू कसा आहे? काल म्हणजे काळ बरं का, काळ कर्म आधीचा आहे तू सगळा. म्हणून देवांचा नियामक आत्मस्वरूप आहे. कसा आहे? तू सगळ्या देवांचा नियामक आहे आणि तू सगळ्यांचा आत्मस्वरूपाने राहतो सगळ्याच्या ठिकाणी, म्हणजे सगळ्यांचा तू मालक आहेस. तू काळाचा निज नियंता, काळाशी आकाळीने करावे सत्ता, देवाशी अधिकारी स्थापिता, देव नियंता तू कृष्णा. म्हणून हे श्रीकृष्णा, तू काळांचा नियंता आहेस, काळाला नियंत्रण करणार आहेस तू. काळ तुझी सत्ता आहे, त्याला ओलांडून तू कुणी जाऊ शकत नाही. तू देवांना आपापल्या अधिकार पदावर नेमतो. बघा, हे जे देव आहेत ना, हे देवाला प्रत्येकाला कर्म दिलेलं आहे, कार्य दिलेलं आहे करायला. सूर्याला कार्य, सूर्यदेव आहे, त्याला कोणतं कार्य दिलंय? सगळ्या विश्वाला प्रकाशित करायचं. अग्निदेव आहे, त्याला कोणतं कार्य दिलं? अग्नी ज्या ठिकाणी जिथं गरज असेल त्या ठिकाणी तू राहायचं का नाही. जलदेवता आहे का नाही, प्रत्येक देवतेला त्याने वेगवेगळं कार्य दिलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा तू नियंता आहेस. आणि त्यांना कार्य देऊन तू काय करतो? त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतोस. आपापले कार्य सगळे व्यवस्थित पार पाडतात का नाही पाडत. म्हणून कर्म स्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समजता, कोणानं करवी अन्यथा, कर्म नियंता श्रीकृष्ण. म्हणून हे कृष्णनाथा, कर्माचा तू स्वामी आहेस. काय आहेस तू? सगळ्या कर्मांचा स्वामी, म्हणजे मालक आहेस तू. तुझ्यामुळेच काय होतं? सगळे कर्म करते येत, तुझ्यामुळे सगळेच सगळं कार्य चाललंय. कुणामुळे? तुझ्यामुळेच. म्हणून तू सगळ्यांचा मालक आहेस. इंद्रियावर तुझ्या दुसऱ्या कोणाची सत्ता चालत नाही. इंद्रिय कोणाची सत्ता आहे? तुझी सत्ता आहे. म्हणून ती त्यांची नेमून दिलेली कामे तुझ्या सत्तेने करतात. असं झालंय कधी? डोळ्याने ऐकायला सुरुवात केली, कानाने पाहायला सुरुवात केली, असं कधी होतंय का? नाही. ज्याला ज्याला ते काम दिले त्या पद्धतीने काम करताय त्याचं का नाही. त्यांनी कधी त्यांची ही मर्यादा ओलांडलेली नाही. का? तर त्यांना भीती कुणाची? त्या भगवंताची, त्या परमात्म्याची, त्या मालकाची भीती त्यांना. म्हणून ती काय करते?
जे त्यांना कार्य दिलंय त्यांच्या पद्धतीने त्यांचं आपापलं कार्य ते पार पाडतात. म्हणून ब्रह्मादी शरीरद्वारी तुझा आदिर गा श्री हरी, जैसे नाथील बैल नांगरे कृषी वळून धरे स्वामित्वे. जसा शेतकरी बैलाला धरून व्यसन घालतो, काय बैलाला व्यसन घालतो, त्याला आपल्या ताब्यात ठेवतो, तसे ब्रह्मदेवादी सर्व देव धारी तू काय केलंय, तुझ्या ताब्यामध्ये ठेवलेले येतो. तुझ्या सत्तेशिवाय त्यांचं काही चालत नाही. कोणी कितीतरी गुरगुर केलं ना, तुझ्या पुढे कोणी डोकं काढू शकत नाही. बरं असं मग सांगा बरं, मग आपण कोणाची सेवा करायची? जे सगळ्याचं मालक आहे त्याची करावा का खाली करावा खालच्याची? म्हणून ते इथे जोर आहे मागे पुढे, तो जोडी जे आसुडे, तुझे आज्ञेवरी रोकडे, वर्तती गाडी कळी काळाधिक. म्हणून बैल जरा मागे पुढे होऊ लागला की शेतकरी कसा करतो, त्याला लगेच आसूड मारतो का नाही, का नाही जागेवर त्याला दुरीत चालला पाहिजे, दुरीत का नाही. त्याप्रमाणे तू काय होतो, कली काळ जे आहे ना, कली काळ, ह्या सर्वांवर तुझी काय सत्ता आहे आणि त्याच्यामुळे सगळं आपापल्या दोरीमध्ये ते चालतात. कोणी आपली मर्यादा बोलतात. समुद्र एवढा मोठा आहे, मला सांगा पृथ्वीवर पाणी किती आहे? 75% पाणी नाही का, आणि 25% फक्त पृथ्वी आहे. एवढी मग माती, मला सांगा एवढ्या पाण्यामध्ये एवढी पृथ्वी वितळून जायला पाहिजे का नाही, पण जाते का? हा, त्यांनी त्याची मर्यादा बोलून घेत नाही अजिबात. कशामुळं? त्याला ह्याची भीती आहे. मग संसार लक्षण शेताशी अधिकारी जुंपुनी सर्वाशी, निज कर्म क्षेत्राशी तुबा विषयी आज्ञा. तू संसार रूपी शेतावर तो देहाधारी नेमतोस. तू काय करतो, आता संसार रूपी जे क्षेत्र आहे का नाही, संसार रूपी क्षेत्र आहे ना, आणि त्या क्षेत्रावर काय केले तू, हा देहधारी नेमलायस. मग तुझ्या आज्ञेप्रमाणे वागवायच लावतो, आणि जसं असं ना तुझ्या आज्ञा असं ना त्याप्रमाणे प्रत्येक देह वागत असतो. आता आपण कसं समजतो, आपल्या प्रत्येक देहाला का नाही, हे संसार रूपी जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येकाला त्यांनी काय केलं, आपल्याला प्रत्येकाला कार्य दिलेलं आहे का नाही. प्रत्येक जो देह दिसतोय ना, एक देह दिसतोय ना, प्रत्येक देहाला एक वेगवेगळं कार्य त्यांनी दिलेलं आहे, आणि त्याच्यानुसार तू कार्य करणार आहे. की कुणाचे हा कार्य करून घेणार कोणी, तो आहे. आणि शिव कसं कार्य करून घेतो, त्याने जसं कर्म केलंय ना तसं त्याला ते कार्य करीत असतो करायला. म्हणून रोवणी अहंकाराची मेडी, महत्त्वांचे खळे झाडे, त्रिगुणद्वारे बापुडे, बांधीशी कोडी विकडी जीव पशुते. बघा, अहंकाराचा मूळ खांब रोवून काय केलं त्यांनी, अहंकाराचा मेळ असणारा जे खंब आहे, स्तंभ आहे, कोणता? अहंकाराचा स्तंभ आहे मोठा. आणि महत्त्वाचे खळे झाडून, आणि महत्त्व म्हणजे काय, सगळं खळ म्हणजे काय, सगळी जागा ही सगळी झाडून घेतली, आणि जीवरूपी पशूंना त्रिगुण रूपी द्वाऱ्याने बांधले. आणि काय केलंय, जीवरूपी जे पशु येतात सगळे कोण येतात, ही जीवरूपी पशु तयार झाले, आणि याला 3 गुणांनी बांधलंय, सत्वगुण रजगुण तमगुण, या 3 गुणांनी बांधून धरलंय. आणि 3 गुणांनी बांधल्यामुळं हे काही गुणाच्या बाहेर जात नाही. जसं गुण असेल ना तसं कार्य करतात. तमगुण वाढला तमवृत्तीने कार्य होतं त्यांच्याकडनं, रजगुण वाढला रजगुणे कार्य होतं, सत्वगुण वाढला की सत्वगुणाने कार्य होतं त्यांचं. म्हणजे प्रत्येक जण कुठे जीव कुठे गुंतलेला आहे, हे गुणामध्ये गुंतलेला आहे, ही दुरी येते. मग उद्वास्ताचे धनतकारे देता निज कर्माचे फेरे, जो खांद चुकवणे ओसरे तोचे मारे मारीजे. सूर्याचे उदय अस्त चापकाने व तू त्यांना मारतोस, व कर्मदेशाची फेरे घालायला लावतोस, व जो पशु खांद्यावरचे ओझे चुकून निष्ठून पाहतो त्याला तू मार देतोस. काय करतोय तो, सूर्य उगवला का नाही आणि सूर्य मावळणं, हे कशामुळे करतात बरोबर, म्हणजे सूर्य त्याच्या पद्धतीने काम करतोय का नाही, हे कोणामुळं, त्या भगवंतामुळे. का? कारण तू चापकन त्यांना मार देतोस ना, कर्मदशेचे फेरे घालायला लावतो तो, त्यामुळे पशु खांद्यावरचे ओझे जसे चुकून निष्ठून पाहायचा प्रयत्न करतो, आणि त्यांनी प्रयत्न केले शेतकरी जसा मार देतो त्याला, तसा हा मार देतो त्यांना. म्हणजे आदरमाने कोणी वागायला लागलं ना, थोडी आपली पायरी सोडून जर कोणी वागायला लागलं ना, तो लगेच अवतराला येतो किंवा काय करतो, तो लगेच कोणतरी तरतूद करतो आणि त्याला शिक्षा देतो. त्याला लगेच सगळे दूर चालले पाहिजेत. आता इथं सांगितलंय बाबा, पण आता कधी व्हायचं असं. हा बोल जरी म्हणेशी वाया, सृष्टी कर्त्री धरती माया, मजची संबंध नाही या देवराया. हे न म्हणे, हे देवा सृष्टी करते माया आहे. बघा, ही सृष्टी कोणी तयार केलेली आहे, मायेवर तयार झाली का नाही, त्यामुळे सृष्टी करता कोणी माया आहे, पण तुझ्या त्याच्याशी संबंध नाही. मग त्या सृष्टीचा आणि तुझा त्याचा काही संबंध नाही असे जर तू म्हणला तर ते बरोबर वाटत नाही. म्हणजे काय म्हणते देव, तू म्हणशील की ही सृष्टी मायेमुळे तयार झाली, माझा त्याचा काही संबंध आहे, पण म्हणते हे बरोबर नाही. म्हणले का बरोबर नाही? बघा, मायेशी तू अधिष्ठान, या लागी तू परम कारण,
तुझे मांगेवरी जाण क्रीडास्थान प्रकृती पुरुषा तिचा व तुझा संबंध नाही असे तू म्हणू नकोस. कुणाचा मायेचा आणि तुझा संबंध नाहीच असं काही म्हणू नको. का नको म्हणू? कारण तूच तिच्या अधिष्ठान आहे. माया कोणामुळे तयार झाली? ती सावली आपली कोणामुळे? शेदियामुळे का नाही? ते मायेचा अधिष्ठान कोण आहे? तो परमात्माचे ना. त्यामुळे तू आणि ती काही वेगळी असं समजू नको. प्रकृती आणि पुरुष या तुझ्या मांगेवर खेळतात. प्रकृती आणि पुरुष कोण येते? तुझ्याच अधिष्ठानावरती आहे त्या. त्यामुळे तुझा नका तू वेगळं समजू नको. तो माया होणी अपारो प्रकृती पुरुषा होणी परू काळाचा काळ तो दुर्धरू सर्व संहारू करता तू मायाहून वेगळा. कसा आहे? तू मायेपेक्षा वेगळा आहे. प्रकृती पुरुषाच्या पलीकडचा आहेस. प्रकृती पुरुषाच्या पलीकडचा आहे तू का नाही? पुरुषाच्याही पलीकडचा आहेस. काळाचाही तू काळ आहेस आणि संहार करताचा तू काय? तुझा आहे. संहार करणारा पण कोण आहे? तुझा आहेस. हे सगळेच अधिष्ठान कोण आहे? तूच आहेस. म्हणून आमुच्या निजसुखा उत्तमा तुझा चरण विस्तर मेघा श्यामा हे याचे मागो पुरुषोत्तमा कृपा आम्हावरी की जे. म्हणून हे मेघश्यामा तुझ्या चरणांच्या आश्रयानेच आम्हाला उत्तम सुख मिळते. तुझ्या ठिकाणी आम्ही आश्रय केला तर आम्हाला काय मिळते? सुख मिळते. अन्यथा हे पुरुषोत्तमा तू आमच्यावर कृपा कर एवढेच मागणे आम्ही तुझ्यापाशी करतो. काय कर? आमच्यावरती कृपा कर आणि आम्हाला काय कर का नाही? सुख दे तुझ्या चरणापाशी. सुख कोणतं? तुझ्या चरणापाशी आम्हाला घे. श्लोक क्रमांक 15. जगाची उत्पत्ती स्थिती तुझची पासून श्रीपती सकळ संहारिता अंती तूची निश्चिती महाकाळू. म्हणून हे श्रीपते जगाची उत्पत्ती म्हणजे जगाची निर्मिती, त्याची स्थिती म्हणजे त्याचं खाणं पिणं पालन पोषण हे सगळं तुझ्यापासून होतं. आणि शेवटी संहार कोण करतो? तूच करतो. महाकाल होऊन का नाही? महाकाल होऊन करणारा संहार करणारा कोणी? तुझेच. म्हणजे शोभाली या तामशी शक्ती सृष्टीचा प्रलय करी अंती ते बीजरूपी अव्यक्ती जीवरा ते सूक्ष्मत्व. म्हणून तमगुणाची शक्ती प्रबळ झाली. तमगुण वाढला लागतो. तमगुण वाढला की काय होतं? सृष्टीचा प्रलय आला म्हणायचं. आणि तेव्हा जीव बीज रूपाने अव्यक्त स्थितीमध्ये राहतात. तेव्हा जीव आहे जीवदशा. ही जीवदशा असणार ती काय होते? अव्यक्त रूपाने म्हणजे सूक्ष्म रूपाने त्याच्यामध्ये ती विलीन होऊन जाते बीजामध्ये ते का ना म्हणजे मूळ अधिष्ठानामध्ये. मग उत्पत्तीचे काळ वेळे तिचे बीजे विरुडते सकळे पाले जाते स्थिती काळे पुष्प फळे सफळीत. जगताच्या उत्पत्तीच्या वेळी तेच बीजरूप परत आणखीन जगाची उत्पत्ती व्हायच्या वेळेस जे असणारे बीजरूपाने जे जीव होते ना पुढे गेले बीजामध्ये म्हणजे जे मूळ अधिष्ठान आहे जे बीजरूपे स्वरूपाचं त्याच्यामध्ये ते एकरूप होऊन गेलेले असतात ना ते काय करतात? परत पुन्हा प्रकट होतात. आणि जे जो बीज परत जसं एखाद्या झाडाचं बीज रुजलं म्हणजे काय होतं? त्याला पाणी मातीचं हे झाला ते काय होतं? लगेच रुजतं म्हणजे काय होतं? तिथून कोंब बाहेर निघतो. अगदी त्या पद्धतीने ह्या जगाची स्थिती काळी म्हणजे जगत काय होतं? परत निर्माण होतं. जसं झाडाला पालवी फुगती पानं येतात का नाही तसं जगत रूपाने काय होतं? सगळं दिसायला लागतं परत. हे गुणशोभाची अवस्था ते तमी नव्हे प्रलय करता ऐशे मनशी जरी कृष्णनाथा तरी कथा प्रियशी. म्हणून हे प्रकृतीचे 3 गुणामध्ये विषमता आल्याने घडत असते. बघा, आणि असं कशामुळे घडतं? ही जी प्रकृती आहे आणि प्रकृतीमध्ये 3 गुणामुळे काय होतं? विषमता येते. प्रकृती एकच आहे आणि एकाच प्रकृतीचे 3 गुण येतं आणि 3 गुणामुळे काय झाले? मध्ये विषमता आली म्हणजे रजगुण का नाही सत्वगुण आणि तमगुण. मग त्या गुणानुसार ते प्रकार तयार झाला. त्यामुळे ते विषम दिसायला लागलं आपल्याला. पण सगळ्या तिन्हीचा करता कोण आहे? मी आहे का नाही? प्रलय करता नाही असे जर म्हणशील तर हे कृष्ण हे एक म्हणल्या. तुझं म्हणलं नाही सगळ्याचं करता ठीक आहे मी झालं ह्याचा प्रलय नाश करणारा मी नाही असं जर म्हणशील तू तर बघा आम्ही सांगतो म्हणले देवा बघा तुझा साचार झालिया भाव माया महतत्व आणि जीव नासून या दास पाहो निजपती निराहो भोगिते. म्हणून तुझे खरे तत्व ज्यांना कळते ते तुझे भक्त माया महतत्व जीव यांचा विलय होऊन तुझ्याच निजपदी सुख भोगतात. बघा म्हणजे तुला खरं ज्यांनी जाणलेलं आहे सद्गुरूच्या कृपेने ज्यांना तू कळलेला आहे ते काय करतात? ते हे म्हणजे ते तत्व ज्यांनी जाणलंय ना असे असणारे जे भक्त येतात ते माया महतत्व आणि जीव यांचा विलय करून तुझं जे खरं निजपद आहे तुझं जे खरं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाशी एकरूप होऊन काय करतात? सुख भोगत असतात. म्हणून त्या तुझं सकळ संहारिता कोण दुर्गटा कृष्णनाथा कारणेशी प्रलय करता तुझे सर्वता महाकाळू. म्हणून तू सर्वांचा संहार करता आहेस. म्हणून संहार सुद्धा कोण करतोय? तूच करतोय. म्हणून तुला अशक्य असे काय आहे सांग बरं? तू काय करू शकत नाही?
कारण कार्य व कारण याचा सर्वांचा नाश करणारा कोण आहे? तूच आहेस. कारण काय आहे? माया आहे. आणि कार्य काय आहे? जगत आहे. हे सगळं तयार तयार कोणामुळे होतं? तुझ्यामुळेच होते. आणि नाश कोणामुळे होतो? तुझ्यामुळेच होतो. म्हणून कळून दिशी संसार स्थिती अति सूक्ष्म काळगती नाश करशी अंती निज प्रकृती विकार. संसाराची खरी स्थिती तुझ्याशिवाय अन्यांना म्हणजे आकलनीय आहे. बघा, ही संसाराची खरी स्थिती आहे. ही नेमकी कशी काय आहे, कशी काय तयार झाली, ही तुझ्याशिवाय बाकीच्या कुणाला कळू शकत नाही. तुझ्या काळाची गती अतिशय सूक्ष्म आहे, तेही तुझ्याशिवाय कुणाला कळणार नाही. म्हणून तू आपल्याच प्रकृतीमध्ये विकृती उत्पन्न करून घेतो. काय करतो तू? तुझीच असणारी प्रकृती, तुझ्यामध्येच प्रकृती काय करतो आणि विकृती पण तुझ्यामध्येच उत्पन्न करतो. आणि शेवटी ती काय करतात? तिने पण तुझ्यामध्येच विलय पावतात. आता जिथून आलं तिथं जाणार ना परत. म्हणून प्रलयाशी प्रमाणामुळ लव निमेष घटिका फळ अहोरात्र विकाळ त्रिनाभी केवळ जो म्हणिये. प्रलय करणारा जो काळ लव निमेष घटिका फळ अहोरात्र इत्यादींना मोजला जातो. बघा, व 3 काळ उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ज्यांचे मोठे भाग असतात ते तूच आहेस. बघा, हे सगळं कोण झालंय? तूच झालाय. काळ तू झालाय का नाही? आणि हे काळामधले असणारे उन्हाळा पावसाळा हिवाळा, कोणते काळ आहेत? उन्हाळा पावसाळा हिवाळा हे कोण झालं? तूच झालेला आहेस. म्हणून एशिया गंभीर गतीशी माया महतत्व नाशिशी तो महाकाळ होशी ऋषिकेशी. श्रीकृष्ण म्हणून अशा गंभीर सर्वव्यापी महान त्रिवृत्तीने तू काय करतो? या मायेचा महतत्वाचा विलय करून घेतो. म्हणून हे कृष्णा, हे ऋषिकेशा, तूच काय आहे? महाकाळही तूच आहेस. म्हणजे सगळा कोण झाला? निर्माता तू झाला. म्हणजे निर्माण करणारा ब्रह्मदेव रूपाने कोणी? तुझेच का नाही? आणि स्थिती रूपाने स्थिर करणारा म्हणजे त्यांचं पालन पोषण खाणं पिणं त्यांचं हे करणारा सगळं विष्णू रूपाने कोणी? तुझेच. आणि महादेवाच्या रूपाने महाकाळ होऊन त्याचा नाश करणारा पण कोणी? तूच आहेस. श्लोक क्रमांक 16. पुढती सृष्टीचा सृजिता तुची होशिगा अनंता ते उत्पत्तीची अवस्था मूळ करता तुची तू. म्हणून हे अनंता नंतर तूच सृष्टीची उत्पत्ती करणारा होतोस. तूच मूळ करता आहेस. बघा, तुझ्यामुळेच काय होती? सृष्टीची उत्पत्ती होती. तिला त्याचं पालन तुझ्यामुळेच होतं आणि त्याचा नाश करणारा तूच आहेस. म्हणून तुझी लाहुनी वीरे शक्ती होय पुरुषाची पुरुषत्व प्राप्ती त्याने अंगीकारोनी प्रकृती केली उत्पत्ती गर्भधाना. मग तुझ्याच वीरशक्तीनेच, बघा, तुझी जी वीरशक्ती त्या वीरशक्तीनेच पुरुषाला पुरुषत्व प्राप्त झाले. त्याने प्रकृतीचा अंगीकार केला आणि तिच्या ठिकाणी सृष्टीची गर्भधारणा केली. काय झालं? तुझी मूळ असताना स्वरूप आहे ना, म्हणजे तुझ्या ठिकाणी कल्पना आली आणि त्या कल्पना म्हणजे काय झाली? माया तयार झाली. आणि त्या मायेचा अंगीकार करून त्यांनी काय केलं? हा पुरुष झाला. या पुरुषाच्याच वीर्यापासून त्याला पुरुषत्व प्राप्त झालं आणि त्याने प्रकृतीचा अंगीकार केल्यामुळे तिच्या ठिकाणी सृष्टीची गर्भधारणा झाली. सृष्टीची गर्भधारणा म्हणजे त्या मायेने काय केलं? मायेला गर्भधारणा राहिली आणि तिने काय केलं? त्या विश्व ह्या सृष्टीला जन्माला घातलं. कुणी? त्या मायेने. व तेची ती वेळी प्रकृती महत्वती होय गर्भवती पंचतत्वेशी गर्भधरिती हिरण्यवर अंगाते. मग असं असणारी ती प्रकृती महत्त्व रूप गर्भधारण करती झाली. बघा, तिने काय केलं? त्या प्रकृतीने महत्त्व रूपाने गर्भधारण केला आणि सुवर्णाप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्मांडाला पंचतत्वात सह म्हणजे भुज का नाही भुजल ते जसमी म्हणजे जमिनीपर्यंत का नाही तिने सगळं गर्भधारणा केल्यामुळं काय झालं? ते अमोघ वीरे प्रबळ गर्भे विश्वकार बाळ धरिती झाले वेल्हाळ ब्रह्मांगी सकळ अंगा माझे. मग तुझ्या अमोघ असणारी जी वीरे अत्यंत सामर्थ्यवान असल्यामुळं तिने ती काय केलं? प्रकृती विश्वरूपी बालक म्हणजे ब्रह्मांगाच्या गर्भरूपाने वाढू लागली. ती जी ब्रह्मांड आहे ना, ब्रह्मांड म्हणजे काय? गर्भरूप आहे. गर्भ आहे तो. ब्रह्मांड म्हणजे काय? गर्भ आहे. आणि त्याच्यामध्ये कोणता गर्भ आहे? त्या सृष्टीचा गर्भ आहे. तो गर्भ ती वाढवायला लागली ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांड म्हणजे काय? ती गर्भधारणा आहे आणि त्याच्यामध्ये सृष्टी कोणी आपत्ती आहे तिचं महत्त्व मायाचं त्या. म्हणून जैसे गर्भाशी वल्बजान तैसे अंगाशी बहिरावरण सप्तदा नेमस्त प्रमाण तू निर्माण करविता. जसं गर्भाला म्हणजे 7 प्रकारचे आवरण निर्माण केलेस ना तू, तसंच म्हणजे त्या म्हणजे जसं गर्भाला आवरण असतं ना, आईच्या गर्भाला जसं आवरण असतं ना, तसंच म्हणजे त्याची ब्रह्मांड आहे ना, त्या ब्रह्मांडाला 7 प्रकारचं आवरण आहे. बघा, 7 प्रकारचं आवरण आहे. ओझोन वायू असे बरेच बघा त्याचे आवरण 7 प्रकारचे आवरण आहेत त्या पृथ्वीला, या ब्रह्मांडाला. मग पृथ्वी जल अनल अनिल
नभ आणि अहंकार स्थूल सातवे ती अति सबळ जाण केवळ क्रियासूत्र बघा. मग पृथ्वी, पाणी, वायू, तेज, आकाश, स्थूल अहंकार, क्रियाशक्ती रूप सूत्रात्मक आणि याला सातवे आवरण झाले बघा. अशा आवरण बघा. पृथ्वी, पाणी, वायू, तेज, आकाश म्हणजे पंचमहाभूते बरं का, स्थूल आणि अहंकार क्रियाशक्ती रूप सूत्रात्मक हे 7 आवरण झाले. हे 5 पंचमहाभूते आणि अहंकार, स्थूल अहंकार आणि क्रियाशक्ती किती झाले? 7 झाले. ही 7 आवरण झाली तिचे त्या ब्रह्मंगाची. मग त्या गर्भाशी जतनेवरी तोची आतो आणि बाहेरी रिगलाशी सूत्रधारी खांब सूत्री जायसा का. मग असा असणार जो गर्भ आहे त्या गर्भाचे अंतर्भागे कोणी, आतही कोणी तुझेच. आतमधून पोषण कोणाचं करतो? त्या गर्भाचं पोषण कोण करतोय? तूच करतोस. आणि बाहेरून काळसूत्रीप्रमाणे त्या बावलांच्या सूत्रधाराप्रमाणे तूच काय करतोय? आत बाहेरून व्यापून येशील. म्हणजे बाहेर पण तूच आहे आणि आतही तूच आहेस. मग ऐशे जग झाले दोघापासून परे तिसरेने देखो कोणी अवघी सृष्टी दोघी जणी दुमदुमून भरलेशे. आणि अशा प्रमाणे हे भगवंता हे जगत याप्रमाणे प्रकृती पुरुषापासून उत्पन्न झाले. त्या प्रकृती आणि पुरुषापासून हे सगळं जगत तयार झालं. म्हणून हे तुम्ही दोघंच इथं आहात, एक प्रकृती आणि पुरुष. या ठिकाणी तिसरा म्हणून कोणी इथं नाही. ही सर्व सृष्टी दोघांनीच गच्च भरून गेलेली आहे, प्रकृती आणि पुरुषांनी. तिसरा इथं कोण आहे का? नाही. मग तुमचं आमचं काय सांगा बरं आता. माझं तुझं, माझी शेती एवढी, माझं घरदारण, माझी स्ट्रक्चर का नाही, माझं चोरून घेतोय तू, काय राहिलं सांगा बरं तुमचं आमचं इथं. सगळं त्याच. आपण कोणत्याला मालक म्हणायचं? देहा सोडून आजपासून सगळं आपलं का नाही. जे आहे तेवढंच करा फक्त. म्हणून वाती लावणी पाहता तिसरीने लागेची हाता दुसरी प्रकृती निर्धारिता तेही सर्व टावाळ. अगदी दिवा लावून शोध जरी घेतला बरं का, दिवा लावून शोध घेतला ना, तिसरा कोण आहे का म्हणून पाहायला गेलं ना, तरी हाती लागणार नाही. कारण ह्या दोन मधली दुसरी जी प्रकृती ती मिथ्यच आहे. बघा ही जे दोन आहेत ना, ह्या दोन मधली जी प्रकृती म्हणली ना का नाही, एक पुरुष आणि एक प्रकृती, ती जी प्रकृती आहे ना ती सुद्धा खोटीची. म्हणजे शिल्लक राहिलं कोण आता एकच. पण ही प्रकृती कसं आहे, जसं आपली सावली आहे, जशी आपली काय सावली आहे. मला सांगा, सूर्याचं मध्यान्वर आला म्हणजे दुपारच्या वेळेस आपली सावली कुठे जाते? जागे. म्हणजे आपल्यामध्ये विलीन जाते, पायाखाली येते का नाही. तशी ती जी असणारी जी प्रकृती आहे काय होती, त्याच्यामध्ये विलीन होऊन जाते. म्हणजे एकच राहत होती. आता ती कशी काल्पनिक आहे ती प्रकृती का नाही. सावली कशी काल्पनिक आहे. तिला काय तुम्ही शस्त्राने मारा, पाण्याने पाणी टाका, काय होतं काय तिला? काय ती भरत नाही, भिजत नाही. तिला मारा तुम्ही, तोडा, काय ती तुटत नाही, काय नाही, काय तिचा काहीच परिणाम होत नाही. तशी ती प्रकृती का बरं? ती मिथ्या आहे. बरं मिथ्या मानव तर दिसती म्हणून तिला अनिर्वाच्य म्हणलंय का नाही. मग शिल्लक राहते कोण? फक्त एकच राहतोय तो, म्हणजे तो परमात्मा आहे. म्हणजे दुसरं कोण आहे का? कोणीच नाही. मस्त बघ तू एकच समजायचं, आपलं बिनधास्त राहायचं, कशाला कोणाचं टेन्शन घ्यायचं, कशाला काय करायचं का नाही. म्हणून ऐसा तुझे विनय एकलाचे विश्व झाला आकळीत कौशल्य कळा मलमर्दना श्रीकृष्ण. म्हणून याप्रमाणे तू अद्वितीय असू नये. तू कसं अद्वितीय म्हणजे तू एकच आहे, दुसरा नाहीच इथं कोणी असा असणारा तू विश्वरूप झालेला आहेस. कसा आहे तू? विश्वरूप तू झालायस. म्हणून चाणूरादी मल्लांचे मर्दन करणारा, हा बघा चाणूरादी मर्दन केलं ना, कंसाला मारणारा, चाणूरला मारणारा असा तू असणार श्रीकृष्ण. हे तुझी लीला लाघव कोणालाही आकलन करता येत नाही. म्हणून बघा तूच असा असणार तू श्रीकृष्ण. काय झाला? तू ह्यांच्या पुढे जन्माला आला आणि कंसाचं, शिशुपालाचं यांना काय केलं? तू ह्याला मारला, ह्याला मारलं तू, असं तू लीला धारण करतो, असं तू लीला करतोय. आणि तुझ्या ह्या लीला कुणाला समजणाऱ्या नाहीत. समजतात का? ज्ञानी काय म्हणतोय? नाही बघू ना, अवतार झालं तो एकच आहे म्हणतोय. कोण म्हणतोय? ज्ञानी म्हणतोय. भक्त काय म्हणतोय? नाही माझा कृष्ण आहे. एक म्हणतो माझा राम आहे का नाही. गुतले का नाही सगळे याच्यामध्ये सगळे. मग खरं नेमकं कुणाला कळलं का? एक म्हणतो आमचा मित्र आहे, एक म्हणतो आमचा पती आहे का नाही, कोण म्हणतो आमचा गुरु आहे. आमचाच गुरु आहे, बाकीचे सगळं खोटे आहे का नाही. बाकीचं कोणीच नाही, फक्त आमचा गुरु आमका म्हणजे देवरूपाने पाहतात ना त्याला. असं होतं सगळं. म्हणून एकलेपण तू करता त्या लागी लिपून लागे सर्वथा कर्म करुणी तू आकरता तू चिकता परेशी. म्हणून तू एकट्याच सर्वांचा करता असून बघा सगळ्यांचा, म्हणून हा तू एकट्या सगळ्या करता कसा आहे ते सगळं एवढं सांगितलं देवांनी, त्याचं वर्णन केलं. म्हणून तू एकट्या सर्वांचा करता असून तू कशानेही लिप्त होत नाहीस. कशी लिप्त होत नाही म्हणजे तुला कशाचाही स्पर्श होत नाही, कारण तुला दुसरं कोण नाहीच ना. म्हणून कर्म करुणी तू आकरता कसा आहेस ते ऐक आता का नाही. म्हणजे सगळं कर्म करणारा तूच आहेस. सगळं कर्म करून तू निराळा कसा आहे, आकरताय कसा आहे ते सांगतो म्हणजे ऐक. पण ते आपण आता उद्या बघू. समजलं का? म्हणजे थोडक्यात काय आहे, हा सगळा कोणी एकच परमात्मा आहे. परमात्मा सोडून दुसरं इथं कोणी नाही. ही सगळे त्याची कुणाची काय चाललेली लीला चाललेली.
आणि त्यांनी प्रत्येकाला आणि लीला करत असताना प्रत्येकाला त्यांनी भूमिका करायला दिली. आपल्या पद्धतीने आपण भूमिका करायच्या, पण आपल्या चित्तात घुसून द्यायच्या नाही, पण आपल्या चित्तामध्ये घुसत आहेत म्हणून आपल्याला सुख दुःख होत आहेत का नाही. चला असं काय पुंडलिका वरदारी विठ्ठल.